नमस्कार मंडळी, तर मी आज घेऊन आलेली आहे अशी रेसिपी जी अगदी करायला सोपी आणि चविष्ट आहे. शेंगदाणा खोबऱ्याच्या वाटणातील भरलेला दोडक्याची रेसिपी आपण बनवणार आहोत. हा दोडका झटपट आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक कुकिंग अँड ब्लॉगिंग विथ भाग्यश्री. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सर्वप्रथम कवळे आणि ताजे 2 दोडके इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर साहित्य काय घेतले पाहू. इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे, 1 वाटी कांदा, 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे खिसून. इथे लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे. इथे 2 चमचे धने आणि 1 चमचा तीळ घेतलेले आहेत. आता ही दोडका आपल्याला चिरून घेण्याच्या आधी याची ही जी कोवळी शिरा असतात ना, ह्याच्यावरची साल असते ना, ती काढून टाकायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने या दोडक्यावरच्या या ज्या शिरा आहेत त्या काढून घेणार आहे. आता आपण या दोडक्याच्या शिरा ज्या काढून घेणार आहोत ना, या टाकून नाही द्यायच्या. यामध्ये थोडंसं लसूण, तिखट, मीठ, थोडी कोथिंबीर घालून याची चटणी पण छान लागते. याची चटणी बनवून घ्यायची. अशा पद्धतीने दोन्ही दोडके वरून मी सोलून घेतले. आता हे कट करून घेऊया. मध्यम आकाराचे असे कट करून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा मी अशा आडव्या फोडी करून दाखवते. नंतर यामध्ये आपल्याला मसाला भरण्यासाठी उभा आणि आडवा कट देऊन घ्यायचा आहे. आता हे पहा, इथे मी आडवं कट करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मसाला भरण्यासाठी मी अशा पद्धतीने उभा आणि परत एकदा आडवा असा कट मारून घेते. म्हणजे यामध्ये आपल्याला मसाला जो आपण तयार करून घेणार आहोत तो भरायला येणार आहे. त्यामुळेच आपल्या ह्या दोडक्याच्या भाजीला खूप छान अशी चव लागते. तशाच पद्धतीने मी इथे सर्व दोडका कापून घेतलेला आहे. आता मसाला तयार करण्यासाठी सर्वप्रथम इथे कढईमध्ये खोबऱ्याचा किस भाजून घेऊया. खोबरं छान असं लाल होईपर्यंत आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे. हे पहा, इथे आपलं खोबरं छान असं भाजून झालेलं आहे. आता ते थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता इथे आपण तीळ आणि जे धने घेतले होते ते देखील भाजून घेऊया. 1 मिनिट भरासाठी आपल्याला हे तीळ आणि धने भाजून घ्यायचे आहेत. तीळ थोडेसे चटचटू लागले की आपण हे काढून घेणार आहोत. आता इथे मिनिटभराने धने आणि तीळ भाजून झाले. ते देखील या खोबऱ्यावर काढून आपण गार करण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत मी इथे पॅनमध्ये एक अर्धा चमचा तेल घालून घेते. यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. चांगला सोनेरी होईपर्यंत आपण इथे कांदा भाजून घेतलेला आहे. यामध्ये लसूण आणि आल्याचा तुकडा आहे तो देखील थोडासा भाजून घेऊया. नंतर यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया. शेंगदाणे देखील यामध्ये छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता इथे सर्व मसाला भाजून झालेला आहे. आता आपण हा संपूर्ण थंड करून घेऊया. नंतर आपल्याला हा मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचा आहे. इथे मसाला पूर्ण थंड झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी जे सुके खोबरे, धने आणि तीळ भाजून घेतले होते ते बारीक करून घेऊया. पाणी न घालता याला बारीक वाटून घेऊ. हे पहा, याची बारीक पूड करून घेतलेली आहे. आता यामध्ये कांदा, शेंगदाणे, लसूण, आलं हे सर्व थंड झालेलं आहे. हे देखील यामध्ये घालून घेऊया आणि थोडंसंच पाणी घालून हे बारीक करून घेऊ. हे पहा, इथे थोडंसं पाणी घालून आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता काय बेसिक आपले जे मसाल्याच्या डब्यातले मसाले आहेत ते लागणार आहेत. इथे आपण मसाल्यामध्ये, या बारीक केलेल्या मसाल्यामध्ये हळद घालून घेऊया.
इथे मी 1.5 चमचा हळद घालून घेते, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घेते. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार झणझणीत कसा दोडका हवा आहे त्यानुसार तिखट घालू शकता. इथे मी 1 चमचा धनेपूड घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेते. आता हे सर्व एकजीव करून घेऊया. हाताने एकसारखं यामध्ये मिक्स करून घेऊ आणि नंतर हा मसाला आपल्याला दोडक्यामध्ये भरून घ्यायचा आहे. आता इथे दोडक्याच्या ज्या आपण उभ्या फोडी कट केल्या होत्या ना, त्याच्या दोन्ही साईडला असा मसाला भरून घ्यायचा. आता इथे अशा पद्धतीने सर्व दोडक्यामध्ये मसाला भरून घेते. आता कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेते. हे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी देऊन घेऊया. आता यामध्ये आपण मसाला भरलेले जे दोडके आहेत ते अलगद सोडून घेऊया. हळूच यामध्ये हे दोडके घालून घ्यायचे आणि उरलेला सर्व मसाला देखील वरून घालून घेऊ. 1-2 मिनिटासाठी तेलामध्ये हे भरलेले दोडके छान असे परतून घेऊया आणि मग यावरती थोडंसंच आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे. आता मी इथे भाकरी सोबत खायला करणार आहे, त्यामुळे अगदी अंगापुरता असा थोडासा रस्सा करणार आहे. जर तुम्हाला चपाती सोबत खायला करायचं आहे तर एकदम सुका दोडका ठेवू शकता. आणि ते भाकरी सोबत खायला करणार आहे त्यामुळे त्याला थोडासा रस्सा करत आहे. आता यावरती झाकण ठेवून हे दोडके मंद आचेवर छान शिजू देऊया. आता इथे मी मधून थोडेसे वरून हलवून घेतले होते, जेणेकरून हे सगळ्या बाजूने व्यवस्थित छान शिजले जातील. वरून खालून पलटून घेतलेले आहेत आणि इथे आपला हा दोडका शिजून तयार झालेला आहे. हे पहा, अगदी रटरटून असा आपला छान दोडका मंद आचेवर शिजलेला आहे. काही वेळातच आपल्या घरात किचनमध्ये छान असा सुगंध दरवळायला लागलेला आहे. दोडके मऊ शिजले आणि आपल्या मसाल्याला देखील छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. यावरून ओळखायचं की आपला हा भरलेला दोडका तयार झालेला आहे आणि किती छान ग्रेव्ही देखील याला मी थोडीशी केलेली आहे. हा आपला भरलेला दोडका ही रेसिपी इथे तयार झालेली आहे. लगेच सर्व करायला घेऊया. ताट वाढायला घेते, त्यासाठी मी इथे डिशमध्ये ही दोडक्याची भाजी काढून घेते. दोडका भाकरी सोबत खायला एकदम भारी लागतो. तुम्ही भरले दोडक्याची रेसिपी नक्की करून पहा. कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जावा ताईंनो. नवीन असाल आपल्या या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका पारंपरिक आणि झणझणीत रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. सर्वांना श्री स्वामी समर्थ.